नमस्कार. निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमात मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला एखादा जर त्रास होत असेल तर आपल्याला त्यावर उपचार घ्यायलाही वेळ मिळत नाही. मग अशा वेळेला जर तुम्हाला घर बसल्या एखादी ट्रीटमेंट मिळाली किंवा तुम्ही ऑफिसमध्ये आहात, बसमध्ये आहात, कुठेही ट्रॅव्हल करत आहात किंवा जगात कुठेही आहात, अशा ठिकाणी जर तुम्हाला घर बसल्या ट्रीटमेंट मिळाली तर हे किती भारी आहे नाही का? अशाच पद्धतीची ट्रीटमेंट आहे स्वयंपूर्ण उपचार पद्धती. आणि ही नेमकी ट्रीटमेंट कशी आहे, काय आहे, कशा पद्धतीने काम करते तेच आज आपण जाणून घेऊयात. स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांच्याकडून. सर आणि मॅडम, तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, तुम्हाला मी पहिला प्रश्न असा विचारते की ज्या वेळेला आपण असं म्हणतो की खूप काहीतरी जेव्हा साचलेलं असतं त्याचा परिणाम होतो आणि मग तो आपल्या शरीरावर दिसायला लागतो आणि मग वेगवेगळे आजार त्याच्यातून आपल्याला बाहेर डोकं काढायला लागतात. पण जर एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा एखादा मार लागला, खूप जखम झाली किंवा अशा पद्धतीचं जर काही झालं तर मग हे आपण कसं ह्याला ट्रीट करतो किंवा हे कसं रिकवर करू शकतो? मुळातच कसं आहे, आपलं शरीर आणि आपली ऊर्जा हे एकमेकांची रिप्लिक आहे. ज्या वेळेला आपण असं म्हणतो की खूप साठतं आणि मग ते शरीरावर दिसायला लागतं, तर ती ऊर्जा जे आहे, तो ऊर्जा वलय जे आहे ते शरीराचं कवच आहे. ते जोपर्यंत थांबवू शकतं तोपर्यंत ते थांबवतं, शरीरापर्यंत येऊ देत नाही, म्हणून ते शरीराला जाणवत नाही. म्हणून आपण जी काही चर्चा करतोय ते खूप साठलेलं जेव्हा शरीराकडे येतं तेव्हा तुम्हाला तो आजार जाणवायला लागतो. आता तू म्हणतेस ती ॲक्सिडेंटची केस आहे, म्हणजे काहीतरी झालं, कुठेतरी माझा ॲक्सिडेंट झाला, समजा मी गाडीवरनं चाललोय, पडलो, पाय मोडला, मग आता काय? तर हा जेव्हा माझा पाय मोडतो तीच ताबडतोब प्रतिक्रिया माझ्या ऊर्जा देहामध्ये होते. जेव्हा माझा हाड एकसंध आहे त्याची ऊर्जा ही एकसंध असते. जेव्हा तिथे क्रॅक जातो तिथे ऊर्जेलाही क्रॅक जातो. आणि जसंच आता तो मेजर नसेल, किरकोळ, समजा हेअर क्रॅक आहे, तर तो हेअर क्रॅक मला ऊर्जेमध्ये पण जाणवतो. जेव्हा मी ती ऊर्जा दुरुस्त करायला सुरुवात करतो तेव्हा इथला हेअर क्रॅक पण भरून निघतो. अल्टिमेटली तुझ्या शरीरामध्ये जे काही घडतंय ते 100च्या 100% ऊर्जेमध्ये सापडतंच. आता आत्तापर्यंत आपण असं म्हणत होतो की माझे विचार, माझं कर्म, माझा आचार याच्यामुळे ऊर्जेत गोष्टी साठत जातात आणि मग त्या फिजिकलला कन्वर्ट होतात. आणि हे फिजिकलला झालेलं तातडीने ऊर्जेला कन्वर्ट होतं. वाईस वर्सा गोष्टी आहेत. इथे आहे त्याची रिप्लिका आपली ऊर्जा आहे, त्यामुळे ऊर्जेत हे तुला 100% सापडणारच आहे. शरीरात जेव्हा तुझा दोष आहे तो ऊर्जेत तुला 100 नव्हे 101% सापडणार आहे. पण ऊर्जेतला दोष शरीरात कदाचित सापडणार नाही, कारण तो ऊर्जेने थोपवून ठेवला आहे. तो शरीराला कन्वर्ट अजून होऊ दिला नाहीये. ती तिच्या ताकदीप्रमाणे तो दोष थोपवते, शरीराला सिक्युअर करायचा प्रयत्न करते. पण जिथे ताकद संपते ते भांडं 100% भरलं की मग पुढचा पडणारा थेंब हा खाली ओघळला जातो. म्हणजेच त्या ऊर्जेची थांबवायची कपॅसिटी संपली की मग जे काही पुढचं साठतं ते शरीराकडे येतं आणि तो शरीरात दोष म्हणून आपल्याला दिसायला लागतो. पण या केसमध्ये तो शरीरात दोष निर्माणच झाला आहे, तो तातडीने ऊर्जेत रिफ्लेक्ट होतो आणि ऊर्जेत रिफ्लेक्ट झालेला दोष हा आपल्याला 100 नव्हे 101% दुरुस्त करता येतोच. नक्कीच सर. मॅम, जसं मी आत्ता सुरुवातीला म्हटलं की आपली ट्रीटमेंट अशी आहे की आपण कुठेही बसून, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असताना आपण फोन करून ही ट्रीटमेंट घेऊ शकतो. तर ज्या वेळेला हे ॲक्सिडेंटल केसेस येतात मग फोनवर ही ट्रीटमेंट होऊन कशा पद्धतीनं ती रिकवर होते? आता इथे ना मला एक अनुभव सांगायचा आहे. सोना कांबळे म्हणून आमच्या एक खूप जुन्या पेशंट, हा अनुभव साधारण 2012 सालचा वगैरे. त्या त्यांच्या फॅमिली बरोबर कुठेतरी प्रवास करत होत्या आणि त्यावेळेला त्यांची गाडी एका दरीमध्ये कोसळली आणि त्यांना रेस्क्यू करून त्यांना ॲम्ब्युलन्समधनं नेत होते. आता ह्या ज्या सोना कांबळे म्हणून आहेत त्यांना विशेष मार लागला, त्यांना आणि त्यांच्या मेवण्यांना थोडं लागला होता मार, आणि त्यांची बहीण आणि त्यांची आई, जवळजवळ 80 वर्षाची आई, यांना मेजर लागलेलं होतं. त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यांच्या आईच्या तर बरगड्या मोडल्या होत्या. त्याने ॲम्ब्युलन्समध्ये बसल्या बसल्या पहिलं काम काय केलं तर निरामयला फोन केला. त्यांनी निरामयला सांगितलं की आमचा असा ॲक्सिडेंट झाला आहे, आम्ही 4 जण होतो आणि आम्हाला असं लागलं तर तुम्ही सगळ्यांसाठी ट्रीटमेंट करा. आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये पोचून झाल्यानंतर सगळ्या प्रोसिजर होईपर्यंत त्या बाई दर 1 तासांनी सगळ्यांसाठी ट्रीटमेंट घेत होत्या. आज गोष्ट अशी आहे की त्यांच्या बरगड्या आईच्या मोडलेल्या होत्या. आई आणि बहीण दोघांनाही सांगितलेलं की हे क्रिटिकल आहेत आणि काही सांगता येत नाही. कुठलंही ऑपरेशन न करता, आज मी खूप वर्षांनी बोलते, हे जवळजवळ 14 वर्ष, आज 2026 आहे,
आजही त्या आहेत 90+ 95 वगैरे 92-95 असं त्यांचं वय आहे. त्यांना त्याच्यातनं रिकवर झाल्या, ICUतनं बाहेर आल्या वगैरे बरेच काळ चाललं होतं ते आणि ह्यांची ट्रीटमेंटही बराच काळ चाललेली आणि आजही विदाऊट ऑपरेशन त्यांच्या बरगड्या व्यवस्थित झाल्या. जे ते घुसल्या होत्या बरगड्या आतमध्ये ते पण रिकवर झालं. खूप काळ ट्रीटमेंट आपली सुरू होती आणि आज त्या आजी आजही व्यवस्थित आहेत. हे सांगण्याचं तात्पर्य काय की असं काही झालं तर तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला असलेले कुणीही इमिजिएटली निरामयला फोन करून उपचार घेऊ शकता. तुम्ही त्यांचे कुणीतरी आहात, तुम्हाला त्यांच्याबद्दल वाटतंय, हा जो काही तुमचा त्यांच्यातला बंध आहे ना, हा बंध पुरेसा आहे तुमच्यामार्फत त्यांच्यापर्यंत ऊर्जा पोहोचवण्यासाठी. म्हणजे मग ह्याच्यामध्ये ब्लड रिलेशनच असण्याची गरज नाहीये. ब्लड रिलेशन असेल उत्तम, पण भावनांचं नातं जरी असेल तरीही ते काम करतं. मैत्रिणींनी मैत्रिणीसाठी घेतलेली ट्रीटमेंट वर्क झाली आहे. कोविड सुरुवात झाली कोविडची आणि पहिली कोविडची केस नागपूरची केस होती आणि त्यांची खूप घनिष्ठ मैत्रीण आमची पेशंट होती आणि त्यावेळेला तर त्यांना काहीही संपर्क कुणाशीही ठेवता येत नव्हता. ते नवरा बायको परदेशातनं आलेले आणि ते क्वारंटाईन झालेले आणि ह्यांना संपर्क करता येत नव्हता. पण ह्यांची इतकी घालमेल होत होती, त्या म्हणल्या मला तिच्यासाठी ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि त्यांनी ट्रीटमेंट घेतली तिच्यासाठी आणि त्या पटापट रिकवर झाल्या. वा. त्याच्यामुळे मैत्रिणीसाठी घेऊ शकते, जाऊ जाव्यासाठी घेऊ शकते, काकू पुतण्यासाठी घेऊ शकते. म्हणजे ह्या घडलेल्या झालेल्या केसेस आहेत ज्याच्यामध्ये मिराकलस रिझल्ट्स आहेत, ते मला पटपट आठवतात ते मी सांगते. इव्हन बॉस पण एम्प्लॉईसाठी घेऊ शकतो, अशी केस झालेली आहे आपल्याकडे. मुळातच आपण पहिल्या दिवसापासून जे सांगतोय की ब्लड रिलेशन का सांगतोय, तर तो 100% मिळणारा मार्ग आहे. तिथे कोणीही कोणाबद्दलही नकारात्मक जरी विचार करत असेल, आई मुलाचं भांडण आहे आणि आईने मुलासाठी ट्रीटमेंट घेतली तरीही ती 100% वर्क होते, कारण तो जन्मजात बंध आहे. इथे जसं मॅडमने सांगितलं तिथे भावनिक बंध आणि तो रक्ताचं नातं हा घनिष्ठ संबंध आहे, हा 100% वर्क होतो. हा वर्क होईलच का हे सांगता येत नाही. तुमचं नातं किती दृढ आहे त्याच्यावरती तो वर्क होणार किंवा नाही होणार हे ठरतं. पण म्हणून आपण नियम जो म्हणतो तो ब्लड रिलेशनचा म्हणतो, म्हणजे इतर वर्क होणार नाही का असा त्याचा बिलकुल अर्थ नाही. आता बॉस आणि एम्प्लॉई ह्याच्यात काही संबंध नाही ना रक्ताच्या नात्याचा, पण त्यांचे एकमेकांबद्दलचे भावना इतक्या दृढ होत्या, इतके जवळचे संबंध होते की ते वर्क झालं. ती लेडी पेशंट होती, तिच्या ऑफिसमध्ये ती काम करत असताना अचानक तिला चक्कर आली आणि चक्कर आली ती बेशुद्ध पडली. मग त्याच्या बॉसने आणि तिच्या कलिग्सनी तिला ॲडमिट केलं आणि त्या दिवसापासून तो बॉस आपल्याकडे काय ऑलरेडी ट्रीटमेंट घेत होता, त्यांनी ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. तिसऱ्या दिवशी ती मुलगी पूर्ण बरी झाली. त्याच्यामुळे अशाही खूप केसेस आहेत. सो हे होऊ शकतं का, तर हे 100% होऊ शकतं. पण नियम म्हणून म्हणाल तर रक्ताचं नातं हा शास्त्राने सांगितलेला नियम. त्यामुळे तुम्ही कुठेही असलात तरी तुम्ही फोन करा, निरामयशी जोडून घ्या आणि ट्रीटमेंट सुरू करा. जर ती व्यक्ती ज्याचा ॲक्सिडेंट झाला आहे ती जर त्या स्थितीत नसेल तर कुणीही तिच्यासाठी फोन करा. जी काय माहिती लागते आपल्याला ती पाठवा आणि ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करा. रिझल्ट्स मिळायला त्या क्षणापासून सुरुवात होते. रिझल्ट दिसायला कदाचित नंतर लागतात, पण रिझल्ट मिळायला पहिल्या ट्रीटमेंटपासून सुरुवात होते. आता मिळणं आणि दिसणं, कारण ते समजण्याची तेवढी क्षमता मे बी सगळ्यांमध्ये नसते, कारण ते आम्हाला समजण्या इतपत ते तेवढं नाही आहे ते ज्ञान जे तुम्हाला आहे किंवा जे तुम्हाला कळतंय की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही हे देताच आहात, पण ते आम्हाला दिसायला तो वेळ लागतोय. तो रिझल्ट दिसायला वेळ का लागतो, तर फिजिकलला कन्वर्ट व्हायला थोडासा वेळ लागतो. आणि ज्या वेळेला असं आहे की ॲक्सिडेंट झालाय, केस क्रिटिकल आहे, पेशंट तुमच्या समोर नसतो, पेशंट ICU मध्ये असतो आणि तिथले जे काही डॉक्टर सांगत असतात त्याच्यावरतीच आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. सो तिथे रिझल्ट मिळतोय किंवा नाही मिळतोय. आता हे डॉक्टर काय करतात, डॉक्टरांना हे माहिती नाही आहे, ते त्यांची मशीन्स काय बोलतात त्याच्यानुसार तुम्हाला बाहेर सांगतात. बरोबर. ज्या वेळेला पेशंट ICU मध्ये, तो क्रिटिकल आहे म्हणूनच ICU मध्ये आहे ना, मग बारीक सारीक होणारे बदल हे ते ऑब्झर्व करतील का, कदाचित नाही. त्याच्यामुळे ताबडतोब रिपोर्टिंग होईल का, कदाचित नाही. त्याच्यामुळे तुम्हाला दिसायला थोडासा वेळ लागू शकतो, पण जशी ट्रीटमेंट सुरू होते तशी तिथे रिकव्हरी 100% सुरू होते जर त्याने ते ॲक्सेप्ट केलं तर. आणि मॅम ज्या वेळेला ॲक्सिडेंट होतो, की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ज्या सोना कांबळे म्हणून होत्या त्यांनी तुम्हाला त्वरित फोन केला हे सगळं झाल्यावर, तर साधारण किती वेळात हा फोन केला गेला पाहिजे का, असं काही टाइम लिमिट नाही? मुळातच जेव्हा तुम्ही फोन करणार तिथून रिकव्हरी सुरू होणार. मग असं धरून चाल की त्यांनी लगेच फोन केला म्हणून त्या क्षणापासून आपल्याकडनं त्यांना ती ताकद द्यायला सुरुवात झाली ना. ताकद मिळायला लागली म्हटल्यानंतर पेशी स्वतःला रिकव्हर करायला तिने सुरुवात केली.
असं धरून चाल ऍक्सिडेंट होऊन 4-5 वर्ष झाली आहेत. आत्ता कळलं मला निरामयबद्दल. मग काय, आत्ता ट्रीटमेंट सुरू झाली तर आत्तापासून सुरुवात होणार बदल व्हायला. भले त्या 4-5 वर्षामध्ये बरीच हानी झाली आहे शरीराची. जेव्हा केव्हा तुम्ही ऊर्जा घ्यायला सुरुवात करणार ना, तिथून ती हानी भरायला सुरुवात होणार. त्याच्यामुळे असं काहीही नाही. तुम्हाला जेव्हा समजेल तेव्हापासून उपचार सुरू करा. उपचार सुरू झाल्यानंतर तुमच्या पेशींना ताकद मिळायला सुरुवात होते. एनर्जी म्हणजे काय आहे? ताकद आहे. शेवटी कुठलाही दोष कोण घालवतं तर तुमचं शरीरच बरं करतं. आणि शरीर आत्ता बरं करू शकत नाहीये का? कारण त्याच्याकडे ती ताकद नाहीये, त्याची ती क्षमता नाहीये. मग स्वयंपूर्ण उपचार काय देतात त्याला? तर ती क्षमता मिळवून देतात, ती ताकद मिळवून देतात. जी ऊर्जा कमी पडतीये ती ऊर्जा दिली जाते आणि मग ती पेशी स्वतःला रिकवर करण्यासाठी काम सुरू करते. त्याच्यामुळे कधीही ट्रीटमेंट सुरू झाली ना तरीही तिथून रिझल्ट मिळायला सुरुवात होते. फक्त कन्सिस्टन्सी मॅटर करते. म्हणजे जसं मी म्हटलं त्या 1-1 तासांनी सगळ्यांची ट्रीटमेंट घेत होत्या. मध्यंतरी त्यांची बहीण आली होती, त्यावेळेला त्या म्हणल्या की माझा याच्यावरती विश्वास नव्हता. ही आमच्यासाठी ट्रीटमेंट घेत होती आणि त्याच्यातनं आम्ही दोघीही बऱ्या झालो, आई आणि मी. पण तरी असं करून होईल ह्याच्यावरती माझा विश्वास नव्हता. पण एक दिवशी त्यांना रात्री त्रास झाला, त्यांना श्वासच घेता येत नव्हता आणि तो इतका मोठा अटॅक होता, पॅनिक अटॅक, की त्या म्हणल्या की मला कळत होतं की मी श्वास घेऊच शकत नाहीये आणि तडफड होत होती माझी. सगळे डॉक्टरना फोन लावतात, हे करतात ते करतात. आणि मी म्हटलं मिस्टरांना की आता मी चालले. ह्यांनी त्यावेळेला त्यांच्याजवळ होत्या, ह्यांनी निरामयला फोन लावला रात्री की माझ्या बहिणीला असा त्रास होतोय, तुम्ही ट्रीटमेंट करा. त्या म्हणल्या काय झालं काय नाही मला माहीत नाही. पण त्याच्यानंतर मी झोपले, मला झोप लागली आणि मी डायरेक्ट सकाळी उठले आणि तेव्हा मला कळलं की काहीतरी हे आहे. म्हणजे इतके वर्ष त्या ॲक्सिडेंटनंतर त्याही स्वतः त्यातनं बऱ्या झाल्या आहेत, सगळं झालं आहे. पण ऑफकोर्स त्यांना माहीत नाही ना ही बहीण काय करत होती. डॉक्टर मदत करत होते हे माहिती आहे त्यांना, बहीण काय करत होती त्यांना माहीत नाही. आणि बहीण जे काही करते त्यांनी असं काही होऊ शकतं ह्याच्यावर त्यांचा विश्वास नाही आणि स्वाभाविक आहे. पण त्या म्हणल्या त्या रात्री मी तो अनुभव घेतला, मी तडफडत होते, मला श्वास घेता येत नव्हता आणि तिने फक्त फोन केला आणि त्यानंतर मला झोप लागली. मी सकाळी उठले आणि तिथे माझा विश्वास बसला की येस इट वर्क्स, हे काहीतरी आहे जे मदत करू शकतं. सर, ज्यावेळेला अशा ॲक्सिडेंटल केसेस येतात किंवा आपण जसं म्हणतोय की ट्रॉमा असतो किंवा जुनी काहीतरी ॲक्सिडेंटल केस असेल, अशा वेळेला माणसाची इम्युनिटी लो होते का आणि मग त्याच्यावर आपली रिकव्हरी कशा पद्धतीनं काम करते? मुळातच जेव्हा तुम्हाला त्रास काहीतरी आहे ह्याचाच अर्थ तुमच्या इम्युनिटीमध्ये थोडीफार गडबड नक्की आहे. का आहे? कारण त्रास होतोय ना. मी जसं मगाशी म्हटलं की ती ऊर्जा वलय जे आहे ते तुमचं प्रोटेक्टिव्ह फील्ड आहे. तसंच माझी प्रतिकार क्षमता हे माझं प्रोटेक्टिव्ह फील्ड आहे. जोपर्यंत बारीक सारीक आजार मला होत असतात तोपर्यंत माझी जी काही त्याला थोपवायची ताकद आहे ती माझ्यात आहे, म्हणून मला तो त्रास होत नाही आहे. जेव्हा माझी इम्युनिटी हळूहळू खाली जाते म्हणजेच मला स्वतःला प्रोटेक्शन करणारी ताकद माझी कमी व्हायला लागली की मला त्रास व्हायला लागतो. म्हणजे माझी इम्युनिटी जेव्हा लो आहे तेव्हाच मी आजारी पडतो. जर माझी इम्युनिटी स्ट्रॉंग आहे तर मला काहीही होत नाही. जेव्हा आता माझी इम्युनिटी कधी स्ट्रॉंग नाही आहे तेव्हा या तत्वांमध्ये गडबड आहे. फिजिकली बघायला गेलं तर मग ते डॉक्टर सांगतात व्यायाम नाही, अन्न नाही, हे नाही, ते नाही, व्हॉट एव्हर. पण त्याचा परिणाम कुठे होतो? अल्टिमेटली त्या 5 तत्वांवरतीच होतो. जेव्हा ती तत्व योग्य दिशेने योग्य परिणाम करार म्हणजे योग्य त्याचा हे झालं, संतुलन झालं की तुम्ही आपोआप बरे होणारच आहात. तुमचंच शरीर तुम्हाला बरं करणार आहे. त्याला जी कमी पडणारी ताकद आहे ती त्याला त्या ऊर्जेच्या माध्यमातून मिळाली की ते 100% बरं होणार आहे. मग त्या आजाराचं नाव काही असू दे. नक्कीच. आपण आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूयात, पण एक पेशंट आता आपल्याशी कनेक्ट होणार आहेत. स्वप्नाली जाधव आत्ता आपल्यासोबत असणार आहेत आणि त्या त्यांचा अनुभव आपल्याशी शेअर करणार आहेत. आपण पाहूयात. आत्ता आपल्यासोबत आहे स्वप्नाली जाधव. त्यांनी स्वयंपूर्ण उपचार घेतलेले आहेत. त्यांना नेमका काय त्रास होत होता ते आपण जाणून घेऊयात. स्वप्नाली, तुझं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार मॅम. तुला नेमका काय त्रास होत होता आणि आता तुझी ट्रीटमेंट कशा पद्धतीनं चालू आहे? मी म्हणजे माझ्यासोबत असा ॲक्सिडेंट घडला. मी गावी जात होते कोरोना काळामध्ये. तर एस टीमध्ये जे फॅन्स असतात वरती लावलेले, तर मी उतरायला निघाले तर माझी केस जी आहेत ती फॅनमध्ये अटकले गेले आणि त्याचा जो झटका आहे तो माझ्या मानेला लागला आणि त्याच्यामुळे इथे म्हणजे क्रॅम्प आला एक जोराचा. तर तेवढं काय तेव्हा मला एवढं जाणवलं नाही की त्रास तेवढा झाला नाही. नंतरला मग ते कामाचं प्रेशर वगैरे त्याच्यावरती पडत गेलं. हळूहळू तो त्रास वाढत गेला. मी हाडवैद्यांकडे पण ह्याचा उपचार घेतले होते, पण मला तेवढा चांगला फायदा नाही झाला त्याचा.
त्याच्यानंतरला मला निरामय यूट्यूबवरती मी असंच व्हिडिओज बघत होते आणि त्याच्यामध्ये मला निरामयची एक व्हिडिओ आली. त्याच्यावरती लिहिलं होतं विना औषध विना स्पर्श आपण पूर्णपणे बरे होऊ शकतो. तर ते बघून मला खूप म्हणजे असं पॉझिटिव्ह थिंक झालं की आपण हे करायला हरकत नाही आहे, की औषध गोळ्या करून तर इतका इफेक्ट पडत नाही आहे, तर हे एकदा करून बघूया. तर मग मी ती व्हिडिओ बघितला, खूप सारे त्याच्यामध्ये अनुभवाच्या व्हिडिओ बघितल्या. त्याच्यातून मला पॉझिटिव्ह हे मिळालं की आपण हे केलं पाहिजे. तर नंतरला मग मी ते व्हिडिओज बघितले. त्याच्यामध्ये कमेंटमध्ये मला नंबर मिळाला पुणे सेंटरचा. तर त्यांच्याकडून मी दादर सेंटरचा नंबर घेतला आणि माझी ट्रीटमेंट जी आहे ती मी चालू केली. आणि नंतरला माझे जे डॉक्युमेंट्स वगैरे होते, जे मी एक्सरेज वगैरे केलेले मानेचे, त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स वगैरे होते ते मी निरामयला म्हणजे सेंटरला ऑनलाईनच्या थ्रू माझे सगळे रिपोर्ट्स त्यांना पाठवले आणि पुढची ट्रीटमेंट चालू केली. आणि ज्यावेळेला तू हे एक्सरे MRI जे काय केलं त्याच्यात काय साधारण दाखवलं होतं? त्याच्यामध्ये माझं मानेचं जे कर्व आहे ना ते चेंज झालं होतं, कारण तो झटका इतका जोराचा बसलेला, त्याच्यामुळे ते कर्व चेंज झालेलं. आणि मी हाडवैद्यांकडे गेल्याच्या नंतर मला म्हणजे ते तेवढा हे नाही मिळाला, चांगला उपचार तेवढे हे म्हणजे इफेक्ट तेवढा नाही झाला. मग मी विचार केला की आपण हे एकदा करून बघूया. मग नंतर मी निरामयची ट्रीटमेंट चालू केली. दिवसातून 4 ट्रीटमेंट घेत होती. आणि मला झोपताना वगैरे खूप त्रास व्हायचा. झोपल्यावरती उठल्यावरती असं चक्कर सारखं व्हायचं, उभं राहिल्यावरती थोडं बॅलन्स म्हणजे राहायचा नाही. तर मग मी ही ट्रीटमेंट चालू केली. दिवसातून 4 ट्रीटमेंट घेत होती आणि त्याच्यातून मला थोडे थोडे बदल जाणवायला लागले की मग मी हे कंटिन्यू चालूच ठेवलं माझं. आज 2 वर्ष झाले मी निरामयची ट्रीटमेंट घेत आहे. आणि मग आता तुला कसं वाटतंय? आता मी एकदम स्टेबल आहे. म्हणजे मी स्वतःहून व्यवस्थित उठते. म्हणजे मला तो त्रास आता जाणवत नाहीये. म्हणजे उठल्यावरती एकदम फ्रेश वाटतं. तेव्हा उठल्यावरती हेच वाटायचं अरे हे दुखतंय ते दुखतंय, पण आता झोपेतून उठल्यावरती एकदम असं पॉझिटिव्ह वाटतं. आणि या व्यतिरिक्त तुला काही त्रास मला होते, म्हणजे मला जसं की ऍसिडिटीचे प्रॉब्लेम होते, अपचनाचे प्रॉब्लेम होते, ते पण माझे कमी झालेत ट्रीटमेंटमुळे. पण मग त्याच्यासाठी काही वेगळी ट्रीटमेंट घेतली का त्याच तुझ्या सेशन मध्ये? माझी चालू आहे. त्याच्यातूनच सगळे जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स होते ते क्लिअर झाले. आणि मेन म्हणजे झोप मला येत नव्हती, ती प्रॉपर आता झालेली आहे. वा, खूप छान. आणि तुझा हा प्रवास पण खूप छान आहे. आणि जसं तू सांगते की स्वयंपूर्ण उपचारानंतर तू खूप पॉझिटिव्हली खरं तर तो विचार केला की आपण गोळ्या औषधं न खाता आपण अशा पद्धतीची काहीतरी ट्रीटमेंट करून पाहूयात. आपण तुझ्या केसबद्दल बोलूयात मॅडमशी. मॅम, जसं ती सांगते की म्हणजे काहीतरी वेगळी घटना आहे की तिचे केस पंख्यामध्ये अडकले आणि मग तिच्या मानेला झटका पडला. आणि जसं ती म्हणते की MRI मध्ये कर्व जो आहे तो तिथे प्रॉब्लेम दिसत होता. पण आत्ता तिचं म्हणणं आहे की मी खूप ओके आहे. तर या केसबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. आता जसं तिने सांगितलं ना की त्या पंख्यामध्ये जेव्हा तिचे केस ओढले गेले तेव्हा तो जो जर्क बसला त्यांनी ह्या सगळ्या स्नायूंना ओढलं गेलं. हा, आता ही काय केस आहे, एका ऍक्सिडेंटमुळे शरीरामध्ये काहीतरी बँग झालं, शरीरावर काहीतरी आघात झाला आणि त्याचा परिणाम सेम टाइम ऑरावर झाला. ऑरामध्ये काय आहे तर ऑरामध्ये असंख्य ऊर्जावाहिनी नाड्या आहेत. जशा शरीरामध्ये रक्तवाहिन्या आहेत तशा आपल्या एनर्जी फील्डमध्ये एनर्जी वहन करणाऱ्या नाड्या आहेत. ह्या नाड्या प्रत्येक पेशीशी जोडलेल्या आहेत आणि प्रत्येक पेशीला त्या एनर्जी पुरवतात. आपण चैतन्य असल्यामुळे आपण ऍक्टिव्हिटी करतोय. आता जेव्हा परिणाम शरीरावरती झाला, बऱ्याच अंशी आपण काय म्हणतो की ऑरामध्ये साठतं आणि मग शरीरामध्ये येतं. आता इथे काय झालं, इथे एका ऍक्सिडेंटमुळे शरीरावरती जो आघात झाला सेम टाइम त्या नाड्या, ऊर्जावाहिनी नाड्या पण ओढल्या गेल्या, त्या पण विस्कटल्या. इतर वेळेला काय होतं, इतर वेळेला आपण विचारांनी कर्मांनी ऑरामध्ये साठवतो, ऑरामधली एनर्जी विस्कटते आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो. आता या केसमध्ये काय झालं की शरीरावर परिणाम झाला आणि त्याच्यामुळे एनर्जी बॉडीमधली ती जी एनर्जी आहे ती विस्कटली गेली. आपण काम तर एनर्जीवरतीच करतो. त्याच्यामुळे जरी तिच्या मानेचा कर्व जो आहे तो बदलला त्या सगळ्यामुळे आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या नसांमधनं जे रक्ताभिसरण होतं त्याच्यावरती परिणाम झाला आणि त्यामुळे डोकं दुखणं, जड होणं, चक्कर, बॅलन्स न राहणं, अशा सगळ्या गोष्टी ती फेस करत होती. आता या सगळ्यामध्ये आपण ज्या वेळेला म्हणतो की स्नायू म्हणजे आलं पृथ्वीतत्व. हां, तर त्या पृथ्वीतत्व पुरवणाऱ्या नाड्यांवरती दुष्परिणाम झाला. त्याच्यामुळे आता काय करायचं होतं तर त्या पृथ्वीला म्हणजे त्या स्नायूंना ताकद द्यायची होती, कारण ते हल्लं ना सगळं.
आणि रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही, याला मुख्यत्वे कारणीभूत असतं ते म्हणजे वायुतत्व. त्याच्यामुळे ते वायुतत्व पण अडकत प्रवास करत होतं, त्याच्यामुळे सर्क्युलेशन व्यवस्थित होत नव्हतं. आपण काम करतो 5 तत्वांवर, त्याच्यामुळे ज्या वेळेला ती आली त्यावेळेला आपण जे तपासतो ते तत्व, त्या नाड्यांची बदललेली स्थिती आणि अडकलेली ती 5 तत्वांची पोझिशन ही आपण डोक्यापासून पायापर्यंत बघतो. कारण प्रॉब्लेम सगळा इथे झाला, पण रक्ताभिसरण तर शरीरभर होतंय ना. शरीरभर होतं. मग तो रक्तप्रवाह जो शरीराला व्यवस्थित पुरवला जात नाहीये, त्याच्यामुळे त्याचे परिणाम इतरत्र पण होत असतात. म्हणजे जेव्हा आपण तपासतो त्यावेळेला इतरत्रचे पण परिणाम आपण तपासतो, जरी ती मानेसाठी आलेली असली तरी. कुठलाही रुग्ण एक प्रॉब्लेम जरी घेऊन आला तरी आपण तपासताना संपूर्ण शरीराची एनर्जी फील्ड, ऑरा हा तपासत असतो. आणि मग त्याच्यानंतर उपचार सुरू झाले. तिने त्याच्या आधी बाकीचे फिजिकल ट्रीटमेंट सगळ्या घेऊन झालेल्या होत्या, त्याच्यामुळे निरामयला आल्यानंतर केवळ ऊर्जा उपचार सुरू झाले. आणि त्या ज्या विस्कटलेल्या नाड्या, ती जी ऊर्जा आहे ती जागेवर आणण्यासाठी ती 4 वेळेला उपचार घेत होती. म्हणजे काय करत होती तर ती तिच्याच घरी बसून निरामयला एक फोन करत होती. निरामयमध्ये तिचा सगळा डेटा फीड केलेला होता. तिला काय कुठे कुठे अडसर आहेत आणि कुठे कुठे कशा पद्धतीने त्या नाड्या आणि ती एनर्जी संतुलित करायची आहे याचा एक प्रोटोकॉल आम्ही जे थेरपिस्ट आहोत त्यांच्यापैकी कुणीतरी तिथे फीड केलेला होता. आणि आमची हिलर्सची पूर्ण टीम तिला त्या पद्धतीने उपचार देत होती. बरोबर. 24 तास आपलं सेंटर सुरू असतं उपचारांचं. त्यामुळे जरी असं धरून चाला की अशा रुग्णाला कधीतरी रात्री काही त्रास झाला, समजा रात्री तिला उठावं लागलं बाथरूमला वगैरे आणि त्यावेळेला एकदम खूप मोठी चक्कर आली किंवा प्रचंड ठणका लागला, तर अशा वेळेला देखील रुग्ण फोन करू शकतो. आणि मग तिथे जे काही अडसर निर्माण झालेत ते घालवले की तो ठणका थांबणं, ती चक्कर कमी होणं, असे रिझल्ट्स लगेच मिळतात. सो 4 वेळेला उपचार केल्यामुळे प्रत्येक वेळेला आपण त्यांना जे पृथ्वीतत्व कमी पडत होतं ते पुरवत होतो, त्यांची जी पोझिशन बदललेली होती ती जागेवर आणण्यासाठी मदत करत होतो. आणि ती घरच्या घरी झोपून किंवा बसून तिला जसं कम्फर्टेबल होतं तसं ती ते उपचार घेण्यासाठी फक्त 5 ते 10 मिनटं शांत राहत होती. त्याच्यामुळे रुग्णांनी काय करायचं आहे तर रुग्णांनी फक्त 10 मिनटं शांत बसायचं आहे. बऱ्याचदा हा अडसर असतो त्यांना की ते म्हणतात शांत नाही होत मन आमचं. आम्ही शांत बसायचं म्हटलं की मनात अजून विचार सुरू होतात. मग म्हणून आपण काय केलं तर आपण त्यांना एक गायडेड मेडिटेशन दिलंय की ज्याच्यामध्ये त्यांना ते फक्त ऐकायचं आहे. आणि ते ऐकताना आपोआप त्या सूचना शरीरभर पसरत असतात तुमच्या. त्याच्यामुळे ते अजून सोपं करून दिलंय की हे मेडिटेशन ऐका, त्याच्यामुळे आपोआप तुमचं मन शांत होतं. आणि जितकं मन शांत तितकी दिलेली ऊर्जा ही त्यांची एनर्जी बॉडी त्यांचा ऑरा रिसीव्ह करतो आणि त्याचे परिणाम हे तुम्हाला शरीरामध्ये दिसतात. अजून काही महिन्यांनी आम्ही परत एक्सरे करणारच आहोत. आणि हा फिजिकमध्ये जो काही कर्व बदललेला आहे तो फिजिकमध्येच पुन्हा जागेवर आलेला आहे हे देखील आपण काही महिन्यांनी कदाचित विथ तो रिपोर्ट, विथ एक्सरे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो. नक्कीच. खरं तर आपल्याला या सगळ्या विषयावर अजून चर्चा करायला आवडली असती, मात्र इथे आपल्याला थोडासा वेळ कमी पडतो, आपल्याला इथे थांबावं लागतंय. तुम्ही दोघं या कार्यक्रमात सहभागी झालात, तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार. धन्यवाद. आणि स्वप्नाली, तू या कार्यक्रमात आली, तुझा अनुभव इतका छान आमच्याशी शेअर केला, तुझेही खूप खूप आभार. थँक्यू मॅम. जसं आपल्याला आता स्वप्नालीने तिचा अनुभव शेअर केला आणि तिने सांगितलं की तिच्यासोबत काय घटना घडली होती, पण तिला असं वाटलं की स्वयंपूर्ण उपचार हे तिला बरे करू शकतात, कारण ते विना औषधं आणि विना स्पर्श आहेत. अशाच पद्धतीने जर तुम्हालाही काही त्रास होत असेल तर तुम्ही नक्की स्वयंपूर्ण उपचार घ्यायला विसरू नका. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.